हाय सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. तर झाला आता 3 वाजल्या, दुपारचा टाइम होऊन गेला, संध्याकाळचा टाइम झाला. तर संध्याकाळचा आता आज खेप आहे का हो? हा तर खेप असले तर खेप भरायची, नसले तर फड लावायचा आहे. 2 फड लावायचे ते. तर काय झाले या हो का, बारकं बाळ आता बघा मांडीवर झोपलेलं, डोळ्यात गेले त्यांच्या. बघ दाखवा कसं डोळा झालाय, बघ बघा आले वाटतं नाही. तर यांच्या डोळ्यात गेले बघा, उठून दाखवायचे बघा. तुम्हाला दिसतंय का तिथं, म्हणजे लाल हात काढाय तुमचं बघा. ही हाय का नाही काळ, ती निघ नाही पण आणि काहीच नाही. तर आबा त्याचं लय उशीर झालं. मी पण हे केलं त्यानं, जिभीनं थोडीशी जीभ फिरवली, काढते ती माणसं जिभीनं ते. तर मी त्यांचं काय ते डोकं ते दुखायला लागलं, तर मी हे असं टावेल टाकते, परत हे डोकं ते मुठते त्यांचं दातानं. तसं डोळ्यातला पण जिभीनं काढलंय. मग आता थोडं शांत झाले तर आहे का नाही. तेल सोडलं, लय हागर हायत दुखण्याला. तर थोडं काय झालं का झालं तसं पेकळून बसते ते. पण तसं पेकळलं का मला करमत नाही, मग सगळं लक्ष तिकडंच लागतं, कामाकडं काय लागतच नाही. तर झाला आता आमचा दुपारचा टाइम चहा प्यायचा. तर गाडी कसली घ्यायची, म्हातारी तर मी नको का हा. तर गाडी खास घ्यायची आपल्या तायडासाठी. तर तिचं 10वीचं तास चालू झाले, तर तिला काय ती चुलत्यानं गाडी शिकवली. तर चुलता म्हणसाल तर हानू भाऊजी आमचं, तवा ती तिकडे शिकली, राधाताईकडे होती तवा. त्याच्यामुळं आता तिला परत की कसं सगळ्या उन्हाळ्या सुट्ट्या ते लागते त्या. मग उन्हाळ्या सुट्ट्या लागल्यावर सायकलीवर जायचं म्हणल्यावर सायकल ती अजून पंक्चर होती सारखं. किती वेळा आणल्यापासून ती सायकल चांगलीच लागली नाही का ना. गेल्या वर्षीच आणली 7,000ची सायकल, पण काय सुद्धा नाही. सारखं त्याचं पंक्चर तर हो, चेन तरी तूट, काहीतरी हो, असंच होतंय सारखं. मग त्याच्यामुळं आता गाडीवर चांगलं हे 8-15 दिवस शिकवतेल. तर अजून आमचा 2 महिना टाईम आहे सीझनला, आहे का नाही. 2 महिनेच की, मग 6 महिना. अहो पुढचा एप्रिल हां, आणि मे मधलं 15, मग 1.5 महिना की अजून. आता 15 आणि 1 महिनाच झाला की 1.5 महिना. तर मग शिकालती पण गेली, आलीच नाही परत. नाकात वळ करून अजून तसलंच. तर मी काय सांगत होते गाडीचं, तर ह्यांची पण इच्छा पूर्ण होती, परत लिकीचे पण होती, लिकीमुळं बापाची पण होती, हाय का नाही दोघाचे. तर मला शिकवचाल का नाही गाडी हा का व, एवढं मोठं ट्रॅक्टर शिकवताय हा, आणि गाडी का शिकवत नाही. तर मला ह्यांनी गाडी मला कधी शिकवली, आमची ज्यावेळेस पहिली गाडी होती का ना, तेव्हा त्यांनी मला गाडी शिकवली. पण मी परत जशी गाडी विकली, जसा दादा झालाय तसा मी गाडी अजून हातातच घेतली नाही. तर ट्रॅक्टरमध्ये मला सारखं म्हणत असेल, तुम्हाला एखाद दिवशी मी व्हिडिओ काढून दाखवेन की घे माग बस चालव पुढं, असं असते का नाही. तर बघू तुम्हाला दाखवेन एखाद दिवशी ट्रॅक्टर चालवलेला. पण लाज वाटते, कसं आमची मजा कशी आली, हाफ सीझनमध्ये आम्ही दोघंच खेपा करतो, मग दोघंच असतं या. यात काच आहे काय तसं हे काही बोटात. तर काल लावली मेहंदी, आता म्हणलं त्याला अजून. तर पंढरपूरच्या ताईचं काय फोन बिन काय आला नाही. त्यांचं कमेंट आलती तेवढे की उपवास असेल ताय तुझा. तर माझा उपवास ते काय नसतं या, होता उपवास पण सुटला ज्यावेळेस दादा झालता. दादा आपला जत्रातच झालता ह्या टायमालाच नाही. हां, हे घट्ट बसल्यावर जात आहे ना.
ह्याच टायमाला झालं. तर गाडी आपली फक्त राहिली आता अजून आणायची, म्हणजे 10-12 दिवस आहे अजून ते तेव्हाच सांगते तुम्हाला. तर आता खेप बीप काही नसली तर 2 फड लावायचं. फड लावल्यावर एक वज सरपणाचं आणते, तर तुम्हाला तिकडं पण दाखवते सरपण आणलेलं. गटार आणत नाही ते, आणि त्याला काय होते? सरपण बेसन हटायचं नाही, शिवायचं बाहेर होतं. मग गॅस संपत आल्यावर काय करायचं? आणते त्याला काही नसते सरपणाला. आता बाळवणीतल्या सगळ्या बाया सरपणच आणते त्या. तर तायडा इथे चहा घेऊन आता. तर त्या ताई मला काल म्हणल्या तुला राग आला असलं तर सॉरी बरं का. तर ताई तसं हो का आलेच, मी म्हणलं का नाही येईल. तर तायडाने चहा आणलाय, चहा बरोबर बिस्किट पण आणलंय. तर दादाला चहा आणलाय, बिस्किट आणलंय. आम्हाला काय नाही आणलं. आता आम्ही जेवण ते झाले ते आमचे. तर बघा कसं आहे या स्पेशल दुधाचा चहा प्यायला संध्याकाळच्या टायमाचा. तर दादा बघतोय महाग ना.